नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित. वय 24 वर्ष. मी मुंबईचा रहिवासी आहे. मी आणि माझ्या परिवारात आम्ही 4 जण होतो. आई, बाबा, माझी ताई आणि मी. पण ताईचं लग्न होऊन 2 वर्ष झाली, त्यामुळे ती आता सासरी असते. कधीतरी 3-4 महिन्यांनी ती घरी येते आई बाबांच्या भेटीला. एकदा झालं असं की त्या दिवशी रविवार होता. मी सकाळी उशिरा उठलो आणि आळस करत हॉलमध्ये बसलो होतो. आई बाबा त्यांच्या रोजच्या गप्पांमध्ये मग्न होते. माझ्या हातात मोबाईल होता आणि मी हलकासा हसत व्हिडिओ स्क्रोल करत बसलो होतो. आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, रोहित, जरा दार उघड बघ, नवीन बाई मोलकरीण येणार आहे आजपासून. नवी मोलकरीण? मी एक क्षण थबकलो. आधीची बाई नुकतीच गावाला गेली होती, त्यामुळे आईने कोणीतरी नवीन ठेवली होती. मला या सगळ्यात विशेष रस नव्हता. पण दार वाजलं तसं मी अनिश्चितपणे उठलो आणि दार उघडलं. समोरचं दृश्य पाहून माझे डोळे क्षणभर विस्फरले. समोर ती उभी होती, साधारण 28 वर्षाची, मध्यम उंचीची, पण तिच्या व्यक्तिमत्व एक वेगळीच कळी होती. तिचा सावळा रंग गुलाबी सरी तेजीने झळकत होती. मोठे गलफटे काळे डोळे माझ्यावर स्थिर होते आणि ओठांवर एक हलकसं मिस्किल हास्य होतं. तिचे लांब काळेभोर केस मोकळे सोडलेले होते. काही लटा हलक्या वाऱ्याने तिच्या गालावर अलगद झुलत होत्या. कपाळावर मोठी टिकली होती. नाक छोटं पण टोकदार, गाल हलकेसे भरलेले. ती अगदी गलफटे लालसर गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तिच्या सुंदर मानेवर अलगद विसावलेलं मंगळसूत्र. ती एवढी सुंदर होती की मी तिला डोळे भरून बघत शांत उभा होतो. ती पण शांत उभी होती. काही क्षण शांतता पसरली. मग ती हलकसं हसली आणि म्हणाली, साहेब, मी नवीन कामवाली बाई प्रिया, कामाला लागू का? तिने हे बोलताच तिने थोडा पदर पुढे ओढला. मी एकदम भानावर आलो. गळा खाकरून म्हणालो, हो या ना. ती आत आली. तिच्या मागे येणारा तिच्या सुवासाचा मंद दरवळत माझ्या मनात काहीतरी वेगळंच करून गेला. प्रिया घरात आली आणि तिने सभोवताली नजर फिरवली. मोठ्या श्रीमंती घराचा आलिशानपणा तिला जाणवत होता, पण तिच्या चेहऱ्यावर फारसा प्रभाव नव्हता. माझी नजर अचानक तिच्या हातावर गेली. तिच्या हातातलं भाजलं होतं. काहीतरी लागल्याचं निशाण होतं. हातातल्या काहीच बांगड्या व्यवस्थित होत्या, बाकी फुटल्या होत्या. ती जरा सावरत म्हणाली, घर छान आहे, पण फारच शांत वाटतंय. तुमचं लग्न नाही झालं का? तिच्या अनपेक्षित प्रश्नाने मी गडबडलो. अजून नाही, मी हसून उत्तर दिलं. ती हसली आणि म्हणाली, बरं आहे, नाहीतर बायको असती तर माझ्या इथे कामाला लागण्याआधीच रागाने हाकलून लावलं असतं. बायका कधीही बघा, मागे नुसती गडबड, घाई असते काम करून घ्यायची. अहो, मोलकरीण नसलं म्हणून काय झालं? आम्ही पण माणसंच आहोत की. एकसारखं सतत दिवसभर काम करत राहू शकत नाही ना. पण घरमालकीन बायकांना हे कुठं कळतं? मी गडबडलो. ही बाई काही साधी नाही असं वाटून मी मागे जाऊन विचारलं. ती म्हणाली, बायका नवऱ्यांना जपतात हो, पण नवऱ्याने दुसऱ्या बायकांशी जास्त बोलणं तर लगेच कुरकुरू सुरू होते. मी तिच्या हावभावाने हसलो. ती कामाला लागली. झाडू पूस करताना तिच्या हालचालीकडे माझं बारीक लक्ष होतं. दुसऱ्या दिवशी ती जरा लेट आली. मी आतुरतेने तिची वाट पाहत होतो. डोरबेल वाजवली. मी पटकन जाऊन दरवाजा उघडला. समोर प्रिया उभी होती, पण तिच्यात आज वेगळा बदल दिसला. तिने आज लाल रंगाची साडी, ज्यावर पांढरी फुलं होती, नेसली होती आणि भरपूर मेकअपही केला होता. तिच्या नाजूक ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक. मी तिला निहाळत होतो. तेवढ्यात ती म्हणाली, साहेब, जरा बाजूला होणार आहात का? मला आत तरी येऊ द्या. एवढं ध्यान देऊन काय बघताय? तिच्या बिनधास्त बोलण्याला मी घाबरून मान खाली झुकवली. कदाचित माझ्या नजरेतली ती ओढ तिला दिसली होती. आता या मोहक स्त्रीला मी माझ्या हातून कसं जाऊ देऊ? म्हणून मी ठरवलं, आता काही का होईना आयडिया करून हिला आपल्याकडे आकर्षित करायचं. ती आत आली. झाडू उचलून कामाला लागली. मी म्हणालो, अहो, तुम्हाला मी वहिनी म्हणून हाक मारली तर चालेल ना? तिने माझ्याकडे बघितलं. हो चालेल. मी बाजूला जाऊन सोफ्यावर बसून विचारलं, अहो प्रिया वहिनी, आणखी कोण कोण आहे तुमच्या घरी? ती झाडू मारताना म्हणाली, जास्त लोक नाहीत. माझी सासू आता नाहीये. सासरेबुवा आहेत. मी, माझा नवरा आणि माझा लहान मुलगा अर्पित. तेवढ्यात तिचं झाडू मारून झालं आणि ती किचनकडे गेली.
माझ्यासाठी नाश्ता बनवला. ही संधी होती. घरात कोणीच नव्हतं. रविवार असल्याने आईबाबा सकाळी 10 वाजता खरेदीसाठी गेले होते. मी लगेच किचनमध्ये जाऊन गुपचूप तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. पुढच्या क्षणी तिने मागे वळून पाहिलं. झाला का नाश्ता तयार वहिनी? मी पाणी पिण्यासाठी आल्याचं नाटक करत फ्रीज उघडलं. वहिनींनी मला तिथेच प्लेटमध्ये पोहे दिले. मी तिलाच बघत मागे उभा होतो. हळूच तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, अरे वाह प्रिया वहिनी, आज तुम्ही खूपच सजलात. काही विशेष कारण आहे का? तिने माझ्या डोळ्यात बघितलं. चांगलं बारीक लक्ष आहे साहेब तुमचं माझ्यावर. नाही नाही असं नाही, आज तुम्ही खूपच छान दिसताय. नवीन कपडे, एवढा मेकअप, त्यात आनंदही दिसताय. म्हणून सहज विचारलं, आज काही विशेष आहे का? ती म्हणाली, अरे वाह बरोबर ओळखलात, आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी हसत म्हणालो आणि घरी कोणी नसल्याने तिला इम्प्रेस करण्यासाठी मी बाहेर जाऊन केक आणला. मग मी तिला बाहेर हॉलमध्ये आणलं. टेबलावर केक बघून ती आश्चर्यचकित झाली. ओह साहेब, या सगळ्यांची काय गरज होती? असं म्हणत ती टेबलासमोर आली. आम्ही दोघांनी मिळून केक कापला. ती मला माझ्या हाताने केक भरवला आणि तिच्या चेहऱ्यावरही केक लावला. चेहऱ्यावर केक लावताना माझे हात तिच्या कोमल गालावरून फिरत होते. जणू कापसाच्या उशीवर फिरवत आहे असं वाटत होतं. तेवढ्यात ती डोक्याला हात लावत म्हणाली, अरे देवा, मी चुलीवर भाजी ठेवली आहे, आणि धावत किचनमध्ये गेली. मी स्वतःला सावरलं आणि तिथे सोफ्यावर बसलो. किचनमधून बाहेर निघून ती सरळ बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन उभी राहिली. म्हणाली, साहेब तुम्ही जे काही फोटो काढले ते मलाही सेंड करा. अहो कसं सेंड करणार? माझ्याजवळ तर तुमचा नंबर नाही. ती हसली. अहो मग काय त्यात एवढं, घ्या माझा नंबर आणि मला व्हॉट्सअप करा ते फोटो. असं म्हणत तिने तिचा नंबर मला दिला. मी लगेच ते घेतला आणि तिला व्हॉट्सअप केला. तेवढ्यात आई बाबा घरी आले. संध्याकाळी 6 वाजता प्रिया वहिनी घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिची वाट बघत बसलो होतो. मला तिच्याशिवाय काही सुचत नव्हतं. मी माझ्या रूममध्ये व्हिडिओ बघत बसलो होतो. तेवढ्यात ती पाण्याची बाटली घेऊन लादी पुसायला आली. तिने बादली खाली ठेवून लादी पुसायला कपडा घेतला आणि वाकली. ती लादी पुसत होती. मी तिलाच बघत होतो. तिची हालचाल सगळं काही वेळ लावणारं होतं. ती जाणून बुजून माझ्या नजरेला समोर जात होती. दिवसभर सतत माझ्यासमोर येत होती. आईलाही ती आवडली होती. त्या दिवसापासून प्रियाने घर सांभाळायला सुरुवात केली. सकाळी आली की आधी हॉल, मग किचन, शेवटी माझी खोली, असा तिचा रुटीन झाला. मग तिच्या येण्याची सवयच लागली. एक दिवस ती लादी पुसत असताना मला अचानक तिच्या हातावर आणि खांद्यावर कोणी मारल्यासारखे लाल ठसे दिसले. मी विचारलं, काय झालं हे निशाण कसे? ती हसत म्हणाली, काही नाही साहेब, असंच. मी जरा ठामपणे पुन्हा विचारलं. तिच्या डोळ्यात आसू आले. ती रडत म्हणाली, अहो तुम्ही मला काल जे फोटो पाठवलेत ना वाढदिवसाचे, ते माझ्या नवऱ्याने बघितले आणि म्हणाला, काय गरज होती वाढदिवस साजरं करायची, आणि दारू पिऊन मला मारलं. मी पुढे जाऊन म्हणालो, अहो रडू नका. पण ती नुसती रडत होती. तो माझ्याशी असंच वागतो. कामाला जातो आणि कामाचे सर्व पैसे दारू तुडून येऊन माझ्याशी भांडण करतो. घराची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे. मी तिला पाणी आणून दिलं आणि म्हणालो, अहो परिवारात अशा गोष्टी चालतात. एक दिवस सगळं ठीक होईल. पाणी पीत तिने माझ्याकडे बघितलं. मला तिच्या नजरेत एक वेगळीच लचक दिसली. एक दिवस ती कपाटाजवळ उभी राहून कपाट पुसत होती. वरच्या सेल्फवर तिचा हात पोचत नव्हता. तिने पदर सावरत हात उचलला आणि तिच्या कमरेचा कापसासारखा रंग मला दिसला. ती थोडीशी वळली आणि माझ्या नजरेला नजर देत म्हणाली, साहेब मदत करणार नाही का तुम्ही? आता विचारल्यावरच मदत करावी का? मी उत्तर दिलं. ती हसली आणि झाडू मारू लागली. हळूहळू आमच्यातील अंतर कमी होत गेलं. तिच्या नजरा थोड्या लाजऱ्या झाल्या होत्या आणि माझी नजर तर केव्हाच तिच्या सौंदर्यात हरवली होती. एका दिवशी आईची तब्येत खराब असल्याने आईने प्रियाला रात्री घरीच थांबून घेतलं. मी रात्री उशिरापर्यंत हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो होतो. आई वरच्या मजल्यावर झोपली होती. प्रिया स्वयंपाकघरात आवरून बाहेर आली. ती थोडीशी दमली होती. ती सरळ माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली आणि ओठांवर बोट फिरवत म्हणाली, साहेब किती बायका असतील तुमच्या मागे? अचानक हा असा वेगळा प्रश्न. पण आता आमची जवळीक वाढत चालली होती. मी मुश्किलीने विचारलं, का ग? ती म्हणाली, तुम्ही चांगले दिसता, श्रीमंत आहात, कोणतीही मुलगी मोहात पडेल तुमच्यावर.
मी हसलो, पण म्हणालो, तू कोणत्याही मुलीसारखी नाही. ती स्तब्ध झाली. मी जवळ सरकून बोललो, कारण तुझ्यात काहीतरी वेगळं आहे जे मला रोज मोहात टाकतंय. तिच्या श्वासांचा वेग वाढला. तिला कळालं होतं आता काहीतरी घडणार आहे. तेवढ्यात ती लगेच माझ्यापासून लांब झाली. तो दिवस आणि ती रात्र तिच्या आठवणीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात तारंबळ उडाली. मी उठलो तर आई म्हणाली, मामांची तब्येत खराब आहे. आई बाबा जशी प्रिया वहिनी सकाळी कामाला आली, माझी जबाबदारी तिच्यावर सोपवून ते निघून गेले. तिला आजचा दिवस इथेच थांबायला सांगा असं सांगून गेले. दिवसभर मी दूरनच तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो. ती मुद्दाम माझ्यासमोर येत होती, तरीही मी तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दाखवत होतो. हळूहळू दिवस गेला. रात्र झाली. घरात कोणीच नव्हतं. आई वडील बाहेरगावी गेले होते. मी आणि प्रिया दोघेच होतो. मी जेवण करून सरळ रूममध्ये निघून गेलो. जाताना तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. अचानक 9:30 वाजता ती हळूच माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि भीती स्पष्ट दिसत होती. साहेब, माझा मुलगा खूप आजारी पडलाय. ताप उतरत नाही. आताच माझ्या सासरेबुवांचा फोन आला. त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी दवाखान्यात भरती करायला सांगितलंय, पण पैशाचं काही सुचत नाही. ती रडत होती. मी कशाचेही विचार न करता लगेच गाडीची चाबी उचलली, कपाट उघडून पैसे काढले आणि म्हणालो, चला आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी सांगितलं, मुलाची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी ताबडतोब पैसे भरावे लागतील. प्रिया बिचारी हतबल झाली होती. तिचा नवरा दारूच्या नशेत गडगडत पडला होता. मी पैसे भरले. त्यात काही कमी पडले ते मी लगेच माझ्या खात्यातून ट्रान्सफर केले. ती माझ्याकडे थक्क होऊन पाहत राहिली. साहेब, हे सगळं माझ्यासाठी एवढं कसं काय करता तुम्ही? तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी तिला धीर देत म्हणालो, कारण तू चांगली आहेस प्रिया. तुझ्या डोळ्यातली वेदना आता मला समजली. त्या रात्री आम्ही दोघं हॉस्पिटलच्या बाकावर बसून राहिलो. अर्पितच्या तब्येतीत सुधार होत होती, पण प्रिया मात्र थोडीशी शून्य वाटत होती. मी हलक्या आवाजात म्हणालो, प्रिया, आता तुम्हाला कोणाचीही भीती बाळगायची गरज नाही. मी आहे ना. आणि यापुढे कृपा करून मला साहेब नाही तर माझ्या नावाने हाक मारा, मग मला आवडेल. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात भावनांचा महापूर होता. मग ती हळूच पुढे आली आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिच्या अश्रूंनी माझा शर्ट ओला झाला. पण त्या क्षणी मला जाणवलं, मी फक्त तिला आधार दिला नव्हता, तर तिच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवलं होतं. अर्पितला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला आणि प्रियाने सुटकेचा श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण समाधानही होतं. मी तिला घरी पोचवायला गेलो. परत येऊन तिची आठवण येत होती. तसाच मन करून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिची वाट बघत राहिलो, पण ती आली नाही. तो दिवस मी टीव्ही आणि मोबाईल व्हिडिओ बघण्यात घालवला. रात्री उशिरा मी हॉलमध्ये एकटाच बसून तिचाच विचार करत होतो. अचानक माझ्या खोलीच्या दारावर हळूच आवाज आला, रोहित. मी उठून दार उघडलं. प्रिया उभी होती. तिचे डोळे ओलसर होते, पण त्यात वेगळंच काहीतरी होतं. हातावर मानेवर मारल्यासा जखमा होत्या. मी काही विचारण्याच्या आधीच ती आत आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, खूप मोठे उपकार केलेत माझ्यावर, पण आज मला फक्त आधार नकोय, तर तुझी साथ हवी. मी काहीतरी बोलायला लागलो, पण तिने माझे ओठ बोटांनी हलकेच थांबवले. आज फक्त भावनांना बोलू दे रोहित. त्या रात्री पहिल्यांदा तिने स्वतःला माझ्या हवाली केलं आणि मीही स्वतःला तिच्या प्रेमात हरवून बसलो. बाहेर थंड वारा होता. पूर्ण घर शांत होतं. आम्ही एकमेकांसमोर उभे होतो. तिच्या डोळ्यात ओढ होती, संकोच होता. ती माझी अगदी जवळ उभी होती. मी हळूच तिच्या हातावर हात ठेवला. ती काही बोलली नाही. प्रिया, मी कुजबुजलो. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. रोहित, आपण हे योग्य आहे का? तिचा आवाज थरथरत होता. मी तिच्या केसातून हात फिरवला आणि विचारलं, तुला असं वाटतंय का आपण चुकीचं काही करतोय? ती थोडा वेळ गप्प राहिली. मग म्हणाली, नाही. पण मी घाबरलो. तिला हलके जवळ ओढलं. आम्ही दोघं एकमेकांमध्ये हरून गेलो. रात्रभर मी तिला तिच्या दुःखात आधार देत होतो. सकाळ झाली. ती म्हणाली, रोहित, तुम्हाला आधी भेटला असता तर मी तुझ्याशी केव्हाच लग्न केलं असतं. पण ते सुद्धा कसं शक्य झालं असतं? मी गरीब, तुम्ही एवढी मोठी लोक. माझे नशिबी देवानं बघ ना काय लिहून ठेवलंय. मी तिला परत जवळ घेतलं. खरंच प्रिया, तुम्हाला आधी भेटली असतीस तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं. यावरती मात्र खळखळून हसली. अरे वेडा,
जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तू फक्त 17 वर्षाचा होतास. मग कसं झालं असतं आपलं लग्न? मी पण हसायला लागलो. आई बाबाला गावाहून यायला 5 दिवस लागले. तोपर्यंत आम्ही नवरा बायकोप्रमाणे राहत होतो. जे स्नेह आदर आपुलकी तिला तिच्या घरी भेटली नव्हती ती मी देत होतो. प्रिया खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. दिवसभर ती माझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालायची आणि रात्री माझ्या जीवनाचं पुस्तक बनवून मला वाचवायची. आजही आमचा हा प्रवास गोडीने आनंदाने फुलत आहे. पण तिच्या नवऱ्यात काही बदल झाला नाही. प्रिया माझी एक चांगली मैत्रीण बनली. माझ्या मनातला प्रत्येक विषय मी तिच्याशी बोलत असतो. कितीतरी विषयावर मी तिचं मन मान्य केलं आहे. रोहित आणि प्रियाचे संबंध सुरू होऊन बराच काळ लोटला. 2 वर्षे उलटून गेली होती. रोहित आणि प्रिया यांच्यातील नाते अधोरेखित झाले होते. प्रिया दिवसाला कामाला यायची आणि संध्याकाळी घरी जायची. रोहितची आई वडिलांना काहीही कल्पना नव्हती. रोहितने प्रियाच्या मुलगा अर्पितच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली होती. अर्पित आता चांगल्या शाळेत जाऊ लागला होता. प्रियाचा नवरा सुरेश अजूनही दारूच्या आहारी गेला होता. तो अधूनमधून प्रियाला मारहाण करायचा. पण आता प्रिया हे सगळं सहन करत होती कारण तिला रोहितचा आधार होता. तिच्या मनात एक विश्वास होता की कधीतरी या सगळ्यातून मार्ग निघेल. एके दिवशी संध्याकाळी रोहितला फोन आला. प्रिया रडत होती. रोहित, सुरेशचा अपघात झाला, मोठा अपघात. रोहितने लगेच गाडी काढली आणि हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये पोहोचलेपर्यंत सुरेशचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेत असताना त्याने आपली गाडी एका ट्रकमध्ये जोरदार धडकली होती. डॉक्टरनी सांगितलं त्याला वेळीच रुग्णालयात आणलं असतं तर कदाचित, पण खूप उशीर झाला. प्रिया ऐकून जमिनीवर कोसळली. तिचे डोळे कोरडे पडले होते. तिला रडूही येत नव्हतं. रोहितने तिला उचलून धरलं. तिच्या मनात अनेक भावना होत्या. तिच्या मुलाचा बाप गेला होता. एक दारुडा, एक प्रताडक, पण तरीही तिच्या आयुष्याचा एक भाग होता. सुरेशच्या अंत्यसंस्काराची सगळी व्यवस्था रोहितने केली. प्रियाचे सासरेबुवा वृद्ध होते. ते हे धक्का सहन करू शकले नाहीत. काही दिवसांतच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचेही निधन झाले. प्रिया पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्याकडे आता फक्त तिचा 6 वर्षाचा मुलगा अर्पित होता. सासरच्या घरी तिला कोणीही नव्हतं. तिचा स्वतःचा उदरनिर्वाह करणंही अवघड झालं होतं. ती आता दिवसभर रोहितच्या घरी काम करायची, पण रात्री तिला एकटीच्या घरात जाऊन बसावं लागायचं. तिच्या डोळ्यातली चमक हरवली होती. ती आता पूर्वीसारखी हसत नव्हती, गप्पा मारत नव्हती. ती फक्त काम करायची आणि मुलाला घेऊन शांत बसायची. रोहित हे सगळं बघत होता. त्याच्या मनात प्रियाबद्दल प्रेम होतं, करुणा होती, पण त्यांच्या मनात एक संकोचही होता. समाज काय म्हणेल, आपले आई वडील काय म्हणतील. प्रिया विधवा झाली होती. तिला पुन्हा आयुष्यात उभं करणं ही त्याची जबाबदारी होती का? पण प्रियाची अवस्था बघून रोहितने एक दिवस निर्णय घेतला. तो रात्री उशिरा प्रियाच्या घरी गेला. प्रिया दारात उभी होती. तिचे डोळे सुजले होते. ती रात्रंदिवस रडत होती. तिने दार उघडलं आणि रोहितला बघितलं. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. रोहितने तिला हातात धरलं आणि म्हणाला, प्रिया, पुरे झालं. तू आता एकटी नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. यापुढे तुझी सगळी जबाबदारी माझी आहे. तू आणि अर्पित आता माझेच आहात. प्रिया स्तब्ध झाली. तिने रोहितच्या डोळ्यात बघितलं. पण रोहित, तुझे आई बाबा, समाज काय म्हणतील, लोक. रोहितने तिचे डोळे पुसत म्हणाला, मला या सगळ्यांची पर्वा नाही. तुझ्या डोळ्यांमधले दुःख बघवत नाही मला. आणि हो, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. प्रिया रडू लागली, पण यावेळी तिचे अश्रू वेगळे होते. तिच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणी तिच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं होतं. प्रियाच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर 6 महिने उलटून गेले होते. रोहित आणि प्रिया यांच्यातील नाते आता फक्त गुप्त भेटीपुरते मर्यादित नव्हते. रोहितच्या मनात प्रियाबद्दल आदर होता, प्रेम होतं आणि आता तिच्याशी लग्न करायचा निर्धारही होता. एका रविवारची सकाळ होती. घरात शांतता होती. रोहितचे वडील अरुण काका वर्तमानपत्र वाचत बसले होते. आई सौ सुमन अरुण कुलकर्णी स्वयंपाकघरातून चहा घेऊन आली. रोहितने हॉलमध्ये येऊन त्यांच्यासमोर बसायचा निर्णय घेतला. आई बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, रोहितने गंभीर स्वरात सांगितलं. अरुण काकांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. बोल बेटा, काय झालं? रोहितने थोडा वेळ श्वास घेतला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं, पण त्याने सगळं सांगायचं ठरवलं होतं. बाबा, मला प्रियाशी लग्न करायचं आहे. प्रिया आमची मोलकरीण. घरात पिंजऱ्यातल्या पाखरासारखी शांतता पसरली. सुमनताईच्या हातातला चहाचा कप जमिनीवर कोसळला. अरुण काकाचा चेहरा लालबुंद झाला.
काय बोलतोय तू? अरुण काका उठले, उभे राहिले. प्रिया ती विधवा आहे, तिला एक मूल आहे आणि ती आमची नोकरीण आहे. बाबा, ती फक्त नोकर नव्हती, ती एक स्त्री आहे, एक आई आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या प्रेमाची पात्र आहे. सुमनताई तिथेच तिजून उभ्या होत्या. रोहित, तू वेडा झालायस का? आपल्या कुळात असं कधीच झालं नाही. एका कामवाली बाईशी लग्न, लोक काय म्हणतील? आमचं समाजातील स्थान काय होईल? मला लोकांची पर्वा नाही. प्रियाला तिच्या नवऱ्याकडून कसा त्रास झाला, ती कशी एकटी पडली, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ती एक प्रामाणिक चांगली स्त्री आहे, तिच्यात कुठेही दोष नाही. दोष नाही, अरुण काकांनी आवाज वाढवला. तिने आमच्या घरात काम करताना तुझ्याशी संबंध ठेवले, ही तिची चालाकी नाही का? आमच्याकडे पैसे आहेत म्हणून ती आपला पाय आमच्या घरात अडकून पाहते आहे. रोहितच्या चेहऱ्यावर राग आला. बाबा, असं बोलू नका प्रियाबद्दल. ती तशी स्त्री नाही. आमच्यातले संबंध प्रामाणिक आहेत. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तिच्याशी लग्न करणारच. मग जा, या घरातून जा. अरुण काकांनी धमकी दिली. तू जर तिच्याशी लग्न केलंस तर तुझ्या माझ्याशी कुठलाही संबंध नाही. हे घर, ही संपत्ती सगळं विसर. तू आमचा मुलगा नाहीस. रोहित हे ऐकून स्तब्ध झाला. सुमनताई त्याला समजवू लागल्या. रोहित बेटा, आम्ही तुझ्यासाठी चांगलं बोलतोय. तुला एवढं मोठं घर, संपत्ती सगळं मिळणार आहे. एक गरीब विधवा मोलकरणीशी लग्न करून तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार आहेस का? कृपया आमचं ऐक. नाही आई, मी तुमचं ऐकणार नाही. प्रिया ही गरीब नाही किंवा तिच्यात कुठलाच कमतरता नाही. तुम्ही तिला फक्त मोलकरीण म्हणून बघता, पण मी तिला एक माणूस म्हणून बघतो, एक स्त्री म्हणून बघतो आणि मी तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. रोहितची आई वडिलांनी त्याला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील मोठ्या माणसांना बोलवले. काका, मामा सर्वांनी रोहितला समजावलं. रोहित, असं करू नकोस, कुळाला कलंक लागेल. ती विधवा आहे. रोहित, तिच्याशी लग्न करणं शास्त्राला धरून नाही. तिच्याकडे मूल आहे. तुला वडील होण्याची जबाबदारी उचलायची आहे का? तुला चांगली श्रीमंत मुलगी मिळेल. तुझ्यासारखा सुशिक्षित सुंदर मुलगा कोण नाही घेणार. पण रोहित एकच धरून बसला. मला फक्त प्रिया हवी. तीच माझं आयुष्य आहे. एके दिवशी रोहितने प्रियाला घरी बोलवलं. आई वडिलांसमोर त्याने तिचा हात धरला. बाबा, आई, ही आहे प्रिया, माझी प्रियसी. मी या स्त्रीशी लग्न करणारच. तुमचा आशीर्वाद असेल तर बरं, नाहीतर मी तिच्यासोबतच राहीन. प्रिया तिथे उभी होती. तिचे डोळे ओलसर होते. तिने हात जोडले. बाबा, आई, मला माहीत आहे मी तुमच्या लायकीची नाही, पण रोहितशिवाय मला कोणीच नाही. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. कृपया मला आशीर्वाद द्या. अरुण काकांनी तिच्याकडे पाहिलं. एका आईचं हृदय जागं झालं. प्रियाच्या डोळ्यातली वेदना, तिच्या निरागस चेहरा, तिचं रोहितसाठीचं प्रेम, हे सगळं पाहून ते हळू झाले. सुमनताई पुढे आल्या. त्यांनी प्रियाच्या डोळ्यातले अश्रू पुसले. बेटा, तू आमच्या घरची काम करतेस. मी तुझ्या चैत्र्यावर कधीच शंका घेतली नाही, पण हे लग्न, समाज काय म्हणेल याची मला भीती वाटते. समाज नेहमी बोलतो आई, पण समाज आपल्या सुखदुःखात नाही. आपण सुखी राहायचं की समाजाच्या नजरेला डोळे लावून राहायचं? रोहितने विचारलं. शेवटी हार पत्करली. अरुण काकांनी खोल श्वास घेतला. त्यांनी रोहितकडे पाहिलं आणि मग प्रियाकडे. तुझं प्रेम खरं आहे का रोहित या मुलीशी? होय बाबा, प्रामाणिक. तू आमच्याशिवाय राहू शकशील का, सगळी सुख सोडून? होय बाबा, प्रिया हीच माझं सुख आहे. अरुण काकांनी डोळे मिटले. काही क्षण शांतता होती. मग त्याने डोळे उघडले. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर कर लग्न, पण आम्ही आशीर्वाद देतो. आमच्या पायावर उभं राहा. समाजाला उत्तर द्यायची ताकद तुमच्यात असेल तर कर. सुमनताई रडू लागल्या, पण त्यांच्या डोळ्यात संपत्ती होती. बेटा प्रिया, ये माझ्याजवळ. तू आता माझी सून आहेस. प्रिया रडत सुमनताईच्या पाया पडली. त्या क्षणी घरात प्रेमाचं वातावरण पसरलं. रोहितच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. रोहितच्या आईवडिलांनी आता मनापासून या लग्नासाठी तयारी सुरू केली. प्रियाला पारंपरिक पद्धतीने नवीन कपडे, दागिने घेऊन दिले. तिचा मुलगा अर्पित आता रोहितच्या आईवडिलांचा लाडका नातू बनला. लग्नाचा दिवस उजाडला. चांगला मुहूर्त होता. रोहितने पांढरा शेरवानी नेसली होती. तो दिवा पेटून उभा होता. प्रिया लाल रंगाच्या साडीत मोहक दिसत होती. तिने अगदी साधा पण सुंदर मेकअप केला होता. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मंत्रोच्चार सुरू झाले. पंडितजी मंत्र म्हणत होते. रोहित आणि प्रिया सप्तपदी घेत होते. अर्पित तिथेच बसून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्याला नवीन बाबा मिळणार होता. सुमनताईंनी प्रियाच्या कापडावर कुंकू लावलं. बेटा, आता तू माझी लेक आहेस.
त्या दोघी भेटल्या. अरुण काकांनी रोहितच्या पाठीवर हात ठेवला. बेटा, आनंदी राहा, आम्ही तुझ्यासोबत आहोत. लग्नानंतर प्रिया आता कामवाली बाई नव्हती, ती रोहितची पत्नी होती. रोहितच्या घराची संस्कारी सून होती. तिने पदर नीट ओढला होता. ती सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. अर्पित आता रोहितला बाबा म्हणू लागला. रोहितने प्रियाला शिकवायला सुरुवात केली. प्रियाला शिकायची खूप आवड होती, पण संधी मिळत नव्हती. आता ती फायनलची परीक्षा देणार होती. रोहितच्या मदतीने ती चांगली शिकू लागली. अर्पित आता रोहितच्या प्रेमात पडला होता. रोहित त्याला शाळेत सोडायचा, संध्याकाळी घेऊन यायचा. दोघे खेळायचे, गप्पा मारायचे. प्रिया रोहितच्या आईसोबत स्वयंपाक करू लागली. तिने सासूच्या हाताचा पदार्थांची चव आत्मसात केली. घरात आता प्रसन्न वातावरण होतं. रोहितचे मित्र आणि नातेवाईक हळूहळू या नात्याला स्वीकारू लागले. प्रियाच्या वागण्याने, तिला प्रेमळ स्वभावाने सगळ्यांनाच ती आवडू लागली. कोणी म्हणायचं रोहितने चांगली पत्नी निवडली आहे. एकदा प्रियाने रोहितला विचारलं, तुला माझ्याशी लग्न करायचं होतं तेव्हा एवढा संघर्ष पत्करून मी तुझ्या लायकीची आहे का? रोहितने तिला कडकडून मिठी मारली. प्रिया, तू माझ्या लायकीची नाहीस, तर मी तुझ्या लायकीचा आहे. तू माझ्या आयुष्यातील आलीस तेव्हापासून मी खरं प्रेम शिकलो. तू मला आधार दिलास, विश्वास दिला. तुझ्यासारखी पत्नी मिळणे हे माझं भाग्य आहे. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने रोहितच्या हाताचा बोटात मंगळसूत्र न्याहाळलं. मी तुझ्यासाठी सगळं काही करेन रोहित, प्रेम करेन, सेवा करेन, तुझ्या कुटुंबाची काळजी घेईन. रोहित आणि प्रियाचा संसार आता खूप सुखात चालला होता. अर्पित आता मोठा झाला होता. तो रोहितला बाबा म्हणत अभिमान बाळगत होता. रोहितच्या आईवडिलांनी प्रिया इतकी आवडू लागली होती की ते तिला लेकीप्रमाणे मानायचे. प्रिया आता केवळ रोहितची पत्नी नव्हती, तर ती संपूर्ण कुटुंबाचा आधार होती. तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. ती छोटे मोठे पदार्थ बनवून ऑर्डर घ्यायची. लोकांना तिच्या पदार्थाची चव खूप आवडायची. रोहितच्या नोकरीतही प्रगती होत होती. तो आता एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर होता. रोहितच्या पालकांना त्याच्या मुलाचा अभिमान वाटत होता. समाजाने हळूहळू हे नातं स्वीकारलं. रोहितचे शेजारी म्हणायचे, बघा प्रिया किती चांगली सून आहे. रोहितने खरंच चांगली पाऊल उचललं. खरंच प्रेमाला कुठलाही सीमा नसते. जात, धर्म, दर्जा हे सगळं कृत्रिम भिंती आहेत. जर मनात खरं प्रेम असेल तर कोणतीही मोठी अडचण मोठी नसते. रोहित आणि प्रिया यांनी हे सिद्ध केलं. तर मित्रांनो, रोहितने जो निर्णय घेतला तो चूक होता की बरोबर, कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, ही होती रोहितची कथा. कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत. तोपर्यंत धन्यवाद.